लाजवाब अफलातून टॅकल केले तिने सानिकावरती हावी ठरली, त्याचबरोबर प्रत्येक रायडरवरती हावी ठरली ती नम्रता माने. लाजवाब अटॅक, शानदार अटॅक आणि प्रत्येक सुपर थर्ड रेड मध्ये तिने केलेले अटॅक, तिने केलेले एकूण 4 टॅकल आणि त्यामुळे हावी ठरली सानिकावरती ती डिपेंडर. त्यामुळे नम्रता माने आपण मंचावरती आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. नांदेड कुंडीवाडी संघ आपण लगेचच मैदानाची ताबा घ्या आणि यानंतर लगेचच फायनलचा सामना खेळला जाईल. जुगाई पानवल विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान प्रतिष्ठान पानवल. दोन्ही संघांना पहिला पुकार. हॅलो, नांदेड कुंडीवाडी संघ आपण लगेचच मैदानाची ताबा घ्यायचा आहे. समोरचा संघ मैदानावरती उपस्थित आहे. यस, प्रसाद हे घे, त्याचं नाव तूच घे. शिवक्षेत्र परिवार आणि सुरू असलेला 3ऱ्या क्रमांकाचा सामना इथे आपण पाहतोय. एका बाजूने नांदेड कुंडीवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो बेतोशी संघ.
आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत राजा शिवछत्रपती परिवार विभाग प्रमुख रत्नागिरी दिनेशजी कुर्टे साहेब. आपले या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत राहील. दिनेशजी कुर्टे साहेब यांचा आपण इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करणार आहोत. बाबू पाटील मित्र परिवाराच्या वतीने आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. राजा शिवछत्रपती परिवार चे विभाग प्रमुख रत्नागिरी जिल्ह्याचे दिनेशजी कुर्टे साहेब यांचं मंचावरती झालेलं शुभागमन मंडळाच्या वतीने बाबू पाटील मित्र परिवाराच्या वतीने या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. पहिलीच रेड पहिला पॉइंट. हो झोरेनू त्यांना सांगू लीड घ्या आणि नंतर जरा पॉईंट सोडा. लीड घ्या आणि नंतर पॉईंट सोडा. त्याला सांगून ठेव मी वन साइड मारते. संघामध्ये आणले गेले. पाहूया कशा पद्धतीने घेते सिद्धी. हँड टच करण्याचा प्रयत्न मिस बॅलेन्स लॉबीमध्ये दाखल. सेल्फ आउट होईल खेळाच्या बाहेर. एक पॉईंट इथे बॅलन्स बेतुशी संघाला. आणि त्यानंतर आणखीन एक टॅकल शानदार टॅकल आहे. आणखीन एक टॅकल पॉईंट इथे भेटतोय. एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण पहिल्या सामन्यामध्ये मिळालेला आत्मविश्वास आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये चाललेला खेळ. जर्सी क्रमांक 3 रनिंग अँड टच करण्यासाठी चाललेला प्रयत्न आणि यावेळी चक्रव्यूह रचले गेले. रायडर गारद होईल. एक पॉईंट इथे मिळणार आहे बेतुशी संघाला. सिद्धी दिलन होऊन कव्हरच्या चेन मध्ये पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 10 इथे आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे आणि चौडा काढलाय रायडर गारद पॉईंट इथे मिळतोय. शानदार कामगिरी. परंतु आपला संघ एवढी चांगली कामगिरी करतोय परंतु बक्षीस मात्र अजूनही काही मिळालं नाही. शाहू शिरदनकर पण शांत आहेत. पगार बहुतेक संपलेला दिसतोय आणि त्यात कालचं शुक्रवार सगळा कोलशी आणि जयगडच्या एटीएम मध्ये आता सध्या पैसाच नाहीये. तरी शाहू शिरदनकर पण शांत दिसत आहेत कारण एवढा चांगला नांदेड संघ खेळतो इथे. यावेळी जर्सी क्रमांक 9 शानदार खेळाचं प्रदर्शन आणि त्या दरम्यान घेतला गेलेला टाइम ऑफ. इथे टाइम ऑफ घेतला गेलाय. पॉइंट टेबल 3-4 3-4. बैठी घेऊन ट्रॅक्टर टच करण्याचा प्रयत्न आहे. तुझ्या चढाई बघूचा यावेळी गारथले रायडर बाद होईल. सिंगल पॉइंट टेबल 4 ऑल 4-4 गुण. 6ची बचाव फुल जर्सी क्रमांक 5 क्रीडांगणाच्या आतमध्ये कॉर्नरच्या दिशेने बैठी घेण्याचा चाललेला प्रयत्न. या विभागातून दिसटले एक सिंगल पॉइंट इथे भेटतोय. सिद्धी बनके उजव्या बाजून चढायला केलेली सुरुवात आणि तिला टॅकल केलंय. सक्सेसफुल ठरतो टॅकल. जर्सी क्रमांक 2 सिद्धी मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट. जर्सी क्रमांक 9 चढाई करताना ते आम्ही करतो. आणि आणखी एक सांघिक कामगिरी दमदार पॉइंट इथे मिळतोय. मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय. पॉइंट टेबल 6-5 6 गुण वेतोशी संघ तर 5 गुणांनी वरती आहे. तो नांदेड संघ.
यानंतर होणारा महिला गटातील अंतिम सामना स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध सामजुगाई पानवल. दोन्ही संघांना दुसरा पुकार. अंतिम सामन्यासाठी दुसरा पुकार स्वराज्य प्रतिष्ठान विरुद्ध सामजुगाई पानवल. जर्सी क्रमांक 9 बैठी घेऊन नंदीच्या दिशेने टच करण्याचा चाललेला प्रयत्न ते जरूर पाहायला मिळालाय. तो रायडरचा परंतु यावेळी नाकाम ठरेल. गोपरारक्षक क्लीनली काम करताना पाहायला मिळालाय. सक्सेसफुल टॅकल पॉइंट ते बैठी आहे तो वेतोशी संघाला. चार चुपाच्या फळी आणि त्यानंतर आणखी एक दमदार कामगिरी आहे. हा आत्मविश्वास महत्वाचा आहे जो पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये समोरचा सगळी तेवढा तगडा होता परंतु चांगली फाईट दिली गेली आणि त्यानंतर याही मॅच मध्ये चांगली फाईट दिली जाते. चांगले प्रयत्न केले जातात. जर्सी क्रमांक 10 इथे आपण पाहतोय. यस कोपरा रक्षकाला एंटच केलंय. 1 पॉईंट इथे मिळणार आहे. पॉईंट टेबल इक्वल 7 ऑल 7-7 गुण. एक बोनस पॉइंट सिद्धी. जोपर्यंत नंदिनी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कमबॅक करण्याची क्षमता असेल ती वेतोशी संघाकडे. परंतु सिद्धी कशा पद्धतीने खेळते कारण सिद्धीलाही आपला चांगला खेळ करावा लागेल कारण ज्या खेळाच्या पात्रतेवरती तिला जिल्ह्याच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली तो खेळ इथे तिला दाखवावा लागेल. आम्ही सगळे 10 पाडाच पाठवून झालं कालपासून. उद्या जर वेळ आला तर 15 मिनिटं आणि याने सक्सेसफुल टॅकल. पॉइंट टेबल इक्वल 8 ऑल. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स. बघितलेस 5ची वाट बघितली. थर्ड अँड फायनल कॉल फॉर फायनल मॅच. सामजुगाई पानवल विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे. तिसरा आणि अंतिम पुकार. दोन्ही संघ क्रीडांगणाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. सामजुगाई पानवल आणि स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे दोन्ही संघ क्रीडांगणाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. पॉइंट टेबल 8-9 8-9. सिद्धी महत्वाच्या क्षणी सिद्धी कशी खेळते पाहूया. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला सामना. सिद्धीच्या माध्यमातून एखादा जर पॉइंट इथे मिळाला तर कमबॅक होईल. आणि त्यानंतर केला गेलेला टॅकल अँटच केलं गेलं होतं परंतु बागाडी परतू शकली नाही. लेझी पाहायला मिळते ते सिद्धी. ऍडव्हान्टेज मिळाले. शेवटची 2 मिनिटे बाकी आहेत. लास्ट 2 मिनिट्स. रेड व्हॅलिड केली आणि माघारी परतले. जर्सी क्रमांक 9 हाताचा पुरेपूर वापर करताना आणि चांगला खेळ इथे केलाय. बेटिकन टच करण्याचा प्रयत्न आणि निसटले. हे 1 पॉइंट याही वेळी मिळणार आहे. परत पाय 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 पाय
मिडल अँड क्रॉस 2 पॉइंट ते मिळत आहेत. पॉइंट टेबल 9-12 9-12. लास्ट मिनिट टाइम आउट घ्या वेतुशी आएगा बोल एक आहे जर्सी क्रमांक 9. चांगला खेळीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगल्या चढाई तिने केल्यात आणि अशाच पद्धतीचा जर खेळ इच्छा राहिला तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं आव्हान उभं करेल. परंतु यावेळी टॅकल ठरलंय सक्सेसफुल. एकमेव रायडर आपण जर पाहिलं नांदेड संघाकडून त्याची सक्सेसफुली चढाई करताना पाहायला मिळाली. सुपर टॅकल ऑन 2 पॉइंट इथे मिळू शकतात परंतु त्यासाठी टॅकल करणं आवश्यक आहे. आणि सामना इथे समाप्त होतोय. विजयी ठरतोय तो मित्र बेतोशी. परंतु नांदेड संघाने ही चांगला खेळ केलाय आणि 4थ्या क्रमांकाची ती मानकरी ठरते तो नांदेड संघ. चला अंतिम सामन्यासाठी मैदानाच्या दिशेने या. विक्रांतवरती ताबा घ्या. सामजुगाई पानवल विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे दोन्ही संघ आपण क्रीडांगणावरती ताबा घ्या. नांदेड कोंडीवाली संघ आपल्याला पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन आपल्याही माध्यमातून मिळालंय आणि ज्या पद्धतीने खेळ चाललाय सिद्धी असेल